नमस्कार, मी नेहा स्वागत करते तुमचं कुक विथ नेहाज चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची इडली. ज्यांना भोपळा खायला आवडत नाही त्यांनी या पद्धतीने इडली नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे घेतलं आहे 1 कप नागलीचं पीठ, 1 कप रवा, 1 छोटी वाटी किसलेला भोपळा, 1 छोटी वाटी किसलेलं गाजर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजूनही काही भाज्या यामध्ये ॲड करू शकता. 2 चमचे जाडसर वाटलेली मिरची आल्याची पेस्ट. यामध्ये मी लसूण घातलेला नाही आहे, यामध्ये फक्त मिरची आणि आलंच आहे. 2 छोटे चमचे दही आणि चवीनुसार मीठ. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र करून घेणार आहोत आणि जवळपास 1 ग्लास पाणी वापरून आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. पाणी एकदम टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी. आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. याला आपण 5 मिनिट रेस्ट देणार आहोत. 5 मिनिटानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे 1 पाउच इनो. इनो टाकल्यानंतर मी नेहमीप्रमाणे जसं सांगते त्यावर थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते ॲक्टिवेट होतं आणि आपला जो पदार्थ आहे तो जाळीदार बनतो. याला पुन्हा 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बॅटर आपलं रेडी आहे. आता आपण इडली पात्राला ऑइल लावून घेऊया. आता यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊया. बॅटरची कन्सिस्टन्सी एवढी थिक ठेवायची आहे जेणेकरून आपली जी इडली आहे ती परफेक्ट बनेल. हा नाश्ता खायला अत्यंत पौष्टिक आहे आणि बनायलाही झटपट बनतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही हे नक्की ट्राय करा. या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. इथे मी इडली पात्र आधी 5 मिनिट प्रीहीट करायला ठेवलं होतं. यामध्ये आपण इडली 15 मिनिट वाफवून घेणार आहोत. 10 मिनिट हाय फ्लेमवर व 5 मिनिट लो फ्लेमवर आपण याला कुक करणार आहोत. इथे बघू शकता 15 मिनिटानंतर आपली इडली रेडी झालेली आहे. या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपण इडली काढून घेणार आहोत. वाव, तुम्ही बघू शकता अत्यंत छान अशी जाळी इडलीला आलेली आहे. तर आपण बाकीच्याही इडल्या काढून घेऊयात. हा नाश्ता अत्यंत हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारा आहे. तर आठवड्यातून एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.